सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कोपरापासून हात जोडलेत आणि त्याचं कारण ठरलंय लाडक्या बहिणींसाठी निधी वळवल्याचं। राज्य सरकारनं पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेकरता अनुसूचित जाती घटकांसाठीचा कोट्यवधींचा निधी वळवल्याची माहिती आहे। खरं तर आधीच संजय शिरसाट यांनी या संदर्भात जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। त्यावर आता अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्यात। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट। लाडकीसाठी अनुसूचित जातींचा निधी। संजय शिरसाटांनी कोपरापासून हात जोडले। विरोधकांचीही सरकारवर सडकून टीका। गेल्या काही दिवसात लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आहे। आधी अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तर आता कळीचा मुद्दा ठरलाय तो निधीचा। सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यावरून आधीच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली। त्यानंतर आदिवासी विभागाचाही निधी वळवल्याची चर्चा होती। त्यातच आता पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी वळवल्याची चर्चा आहे। सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी वळवल्याची चर्चा। आदिवासी विभागाचा 335.70 कोटींचा निधी 3 वेळा वळवल्याची चर्चा। आदिवासी विभागाचे एकूण 1007 कोटी वळवण्यात आले। दोन्ही विभागाचे मिळून 1827 कोटी 70 लाख वळवण्यात आले। निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय विभागाला 2.44% निधीची तूट। याबाबत लोकशाही मराठीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना गाठलं, तेव्हा त्यांनी यावर बोलणं टाळलं आणि कोपरापासून हात जोडले। पहा, तुम्ही काल दालवेला विरोध करताय, आता बोलत नाही पैसा वळवला। तुम्ही काल दालवेला विरोध करताय, आता बोलत नाही पैसा वळवला। संजय शिरसाट यांनी आधीच सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली होती। आता मात्र त्यांनी तोंडाने बोलण्यापेक्षा हात जोडत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे। याबाबत खुद्द अजित पवार काय म्हणालेत तेही पहा। गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात 39 ते 41% आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे। आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं माध्यमातून असं कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही। हे जे काही प्रश्न असतात हे जर त्या व्यासपीठावर उपलब्ध केले तर ते प्रश्न मग तिथं एकनाथराव शिंदे असतात, स्वतः प्रमुख देवेंद्रजी असतात, अजित पवार असतात, ज्यांना प्रश्न उपस्थित करायचे ते पण सगळे तिथं असतात। तर कारण नसताना समज गैरसमज होणार नाही। काही जण बोलून जातात, परंतु त्याच्यात हे निर्णय होतात हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं। एकूणच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची दमछाक होत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच इतर विभागांचा निधी वळवला जातोय का असा सवाल सध्या विचारला जातोय। त्याचसोबत इतर विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यामुळे सरकारमध्येच रुसवे फुगवे सुरू असल्याचंही बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।